कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी अनेक संघटना सरकारसमोर मागण्या सादर करत आहेत. अलीकडेच NCJCM, महाराष्ट्र वृद्ध निवृत्तीवेतन संघटना आणि AIDEFने वेतन आयोगाला सविस्तर प्रस्ताव सादर करणार आहेत. तिन्ही गट एकत्रित सामान्य, केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि संरक्षण क्षेत्रातील नागरी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे काही महिन्यात आयोगाला आपल्या शिफारशी सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. या 3 प्रमुख संघटनांनी वेतन आयोगाकडे मुख्य मागण्या सादर केलेल्या आहेत, ज्यामध्ये एकूणच 65,000 रुपये ते 69,000 रुपये दरम्यान किमान वेतनाचा निकष ठेवणे, 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत सुमारे 3.8 ते 3.83 पट फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. वार्षिक वेतनवाढ किमान 5 ते 6% ठेवण्याची मागणी आहे. निवृत्तीवेतन रचनेत व्यापक बदल सुधारणा आणि वेतन समानतेची मागणी केली आहे. वेतन स्तर आणि पदोन्नती प्रणाली सुलभ करण्यावरही मागणी केली आहे.